नमस्कार रसिक श्रोते हो, आचार्य 90 FM रेडिओ सेंटरवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजची ही स्नेहधारा आपण ऐकणार आहात. नाव आहे अभिनयाचा साक्षात्कारी स्पर्श. श्रोते हो, प्रतिभा हा साक्षात्कारी स्पर्श असतो. प्रत्येक विद्यार्थी प्रतिभावान असतोच, मात्र तो कोणत्या कलेत आपली प्रतिभा व्यक्त करतो हे जाणणारा पालक आणि शिक्षक त्या विद्यार्थ्याच्या आयुष्याचा खरा शिल्पकार ठरतो. आणि असाच अभिनयाचा साक्षात्कार स्पर्श झालेल्या कलाकाराची ही कहाणी. वय वर्ष 3.5. 3 चाकी सायकलची स्पर्धा होती. स्पर्धेत नाव द्यायला उशीर झाला होता. मुदतही निघून गेली होती. त्यामुळे पालकांनी ठरवलं, मुदतीत नाव न दिल्यानं स्पर्धेत याला काही भाग घेता आला नाही, निदान मुलाला स्पर्धा पाहायला तर घेऊन जावं. असा विचार करून हे पालक त्या मुलाला घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी निघून गेले. एवढ्यात आयोजकांनी जाहीर केलं, ज्या पालकांना अजूनही आपल्या मुलाचं नाव स्पर्धेसाठी द्यायचं आहे ते या स्पर्धेत नाव देऊ शकतात. पालकांना अत्यंत आनंद झाला. धावत जाऊन आपल्या मुलाचं नाव त्यांनी त्या स्पर्धेसाठी दिलं. घरी बाबा पळत पळत गेले आणि घरून 3 चाकी सायकल घेऊन ते घरी स्पर्धेच्या ठिकाणी आले. एकूण स्पर्धक 25 होते आणि त्या स्पर्धा सुरू झाली. या विद्यार्थ्याचा ह्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला. नवी कोरी 3 चाकी सायकल घेऊन आई बाबा आणि मुलगा आनंदाने घरी परतले. एकदा असाच दुसरीत असताना घरी पालकांना सूचना येते, ठिगळं लावलेला पायजमा आणि अंगरखा घालून विद्यार्थ्याला शाळेत पाठवायचं आहे. नाटकात त्याला भिकाऱ्याचा रोल करायचा आहे. पालकांनी शाळेत जाऊन त्याला विचारलं, तेव्हा त्यांना समजलं की आपल्या मुलाला जो रोल मिळाला आहे त्यामध्ये राजा भिकाऱ्याच्या वेशात नगरात फेरफटका मारतो. अत्यंत सुंदर अभिनय या नाटकात या विद्यार्थ्याने केला. सुट्टीच्या कालावधीत बालनाट्य शिबिरामध्ये हे पालक या विद्यार्थ्याला पाठवत असत. त्यामुळे बालनाट्य स्पर्धांमध्ये भाग घेणं ही विशेष आवड याला लहानपणापासून होती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अनेक वेळा कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा हे समजत नसतं. मित्र जातात, त्यामुळे आपणही या शाखेमध्ये प्रवेश घेतो. अशीच गोष्ट या मुलाच्या बाबतीत घडून आली. विज्ञान शाखेत 12वीच्या परीक्षेत पेपर देऊन आल्यानंतर त्याने आईला म्हणाले, हे बघ आई, मला आज पेपरच लिहिता आला नाही आणि मला काहीच लिहिता आलं नाही. मी तुला आजच सांगून ठेवतो, रिझल्ट काय येणार ते. मी नापास होणार आहे. तू मनाला लावून घेऊ नकोस. आणि एक लक्षात ठेव, इतर मुलांसारखा मी जीव देईन किंवा आत्महत्या करेन हा विचारही माझ्या मनात येणार नाही. पण मला जी एखादी चांगली गोष्ट जमत असेल त्याचा मात्र मी शोध घेईन आणि मग माझं स्वतःचं अस्तित्व काय आहे हे शोधेन. तुला जे आवडते ते कर, हेच कर, अमुक कर, तमुक कर, असं आई म्हणाली. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. कॉमर्स शाखेतून पुढील शिक्षण मात्र या मुलाने पूर्ण केलं. असे आदर्श पालक मुलांनो ज्या विद्यार्थ्यांना लाभतात त्या विद्यार्थ्याचं आयुष्य भविष्याला आकाशणी घालण्याचं सामर्थ्य मात्र त्याला प्राप्त होतं. नाटक बघणं, नाटकाच्या परिघात राहणं हे त्यांचे आवडते विषय झाले. त्यांना एकदा प्रश्न विचारला की आपल्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता. चकित उत्तर ऐकून आपण सगळेच चकित व्हाल. उत्तर होतं, मी 12वी नापास झालो हा माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण. मी नापास झालो नसतो तर मला माझा स्वतःचा शोध लागला नसता, बलस्थानाची जाणीव झाली नसते. नाटक हाच ध्यास, हाच छंद, वाचन, प्रचंड मेहनत, एखाद्या भूमिकेशी समरस होणं, समर्पण, सहनशीलता, यशानं बेभान न होणं, संघर्ष आणि अपयशानं न खचणं, अभिनेता, दिग्दर्शक, सूत्रसंचालक, लेखक, गायक, विविध अंगाने नटलेलं बालगंधर्व, लोकमान्य टिळक यासारख्या भूमिका करून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांचे आवडते सुबोध भावे. ज्या नूतन मराठी शाळेत ते शिकले त्या शाळेचं एक बिद्र वाक्य होतं, हाती घ्याल ते तडीस न्याल. हाती घ्याल ते तडीस न्याल. महाराष्ट्राच्या या लाडक्या कलाकाराला
अभिनयाचा साक्षात्कारी स्पर्श होऊन ह्या वाक्याची प्रचिती रसिक प्रेक्षक घेत आहेत आणि आपणही घेत आहात. धन्यवाद.